तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझी एक लहानपणीची आठवण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की बघा. तर त्या अगोदर काय करायचं, असं एक पान घ्यायचं, असं फोल्ड करायचं आणि अशी त्याला काठी टोचायची आणि याचा द्रोण तयार करायचा आणि त्या द्रोणमध्ये आपण काहीतरी गोळा करणार आहोत. चला दाखवतो. तर मित्रांनो, आज आपण आलोय करवंद काढायला. ही बघा कुठे कुठे पिकली आहेत. तर चला काढूया करवंद. करवंद खायला जरी छान लागली, आंबट गोड लागली, तरी काढताना सांभाळून काढायची, कारण करवंदाच्या झाडाला काटे असतात. त्याच्यामुळे हा रानमेवा जरी खाण्यासाठी एकदम चविष्ट असला तरी काढताना सांभाळून काढायची. ही करवंद मी काढलेली आहेत, या तुम्ही पण खायला. मी खाऊन बघतो. अप्रतिम. याला उगाच म्हणत नाहीत कोकणचा मेवा. आणि ह्याचे आपल्या शरीरासाठी जे फायदे आहेत ना, ते मी माझ्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. तुम्ही नक्की माझा व्लॉग बघा. ओके. म्हणून सांगतो, कोकणाला भेट द्या एकदा तरी, या कोकणात आणि बघा कोकणामध्ये आल्यावर काय मज्जा असते ना, ती कोकणाच्या राहणाऱ्याच माणसाला माहीत असते.